है। फॉर एग्जाम्पल, जो भारत बंद हुआ था इस जजमेंट के कारण कि हमें सब क्लासिफिकेशन नहीं चाहिए, हमें क्रिमिनल नहीं चाहिए, भारत बंद जो डिक्लेयर हुआ था और करीब 100 से भी ज़्यादा जो एमपीज है इस देश के, जो रिजर्वेशन के फेवर वाले हैं, उन्होंने प्राइम मिनिस्टर को मेमोरेंडम दिया कि ये क्रीमी लेयर या सब क्लासिफिकेशन जो है ये हमें मंजूर है, ये हमें डिस्ट्रॉय कर दे। यहाँ पर एक जो कास्ट है जो बाबा साहब से रिलेटेड है, बाबा साहब ने क्या मंत्र दिया था? शिका, संगठित हुआ, संघर्ष का। संगठित तो हम है ही, संघर्ष अपने लेवल से करते। लेकिन उन्होंने जो कहा कि शिका, एज्युकेशन घ्या, शिक्षण घ्या, शिक्षण वाघिणीचं दूध आहे, हे प्रत्येक बांधवांना त्यांनी मंत्र दिलेला। आणि आपल्याकडे शिवाय त्या वेपन, तो जो अवजार आहे, तोच एकच अवजार आपल्या एज्युकेशनचा आपल्याकडे होता, बाकी काही नाही। कोणता बॅकग्राऊंड नाही, फायनान्शियल बॅकग्राऊंड नाही, कोणतंच बॅकग्राऊंड। आपण कसं तरी आपल्या आई वडिलांनी मजदुरी करून, मिलमध्ये काम करून, गोटे गाटे जे आहे मजुरीचे काम करून आपल्याला शिकवलं, इथपर्यंत आलं। पण बाबासाहेबांनी काय दिलं आपल्याला? मंत्र दिला एज्युकेशनचा, की तुम्ही एज्युकेशन घ्या आणि समोर। तर आपल्या लोकांनी जे आहे ते एज्युकेशनला आधार बनवलं, रात्रंदिवस जे आहे एज्युकेशनला त्यांनी परस्यू केलं। मोठे मोठे IAS ऑफिसर झाले, मोठे मोठे लीडर झाले, खूप चांगले इंटेलेक्च्युअल झाले। कोणत्या आधारावर? शिक्षणाच्या आधारावर आणि संविधानाच्या आधारावर। संविधानामध्ये जर आर्टिकल 314 जर नसता, बाबासाहेबांनी दिलं नसतं, तर आपण कुठेच राहिलो नसतो। मोठे मोठे जे पद, फॉर एक्झाम्पल, जर माझे एक्झाम्पल जर मी तुमच्या समोर घेतो, तर त्या काळामध्ये मी पण खूप एज्युकेशन घेतला। तुम्हाला जे आहे, जर ते डिग्रीज आणि डिप्लोमा जर सांगितले, तर तुम्हाला असं रिअलाइज होईल की अरे हा, बाबासाहेबांची जे लेकरं आहेत ते एज्युकेशनला जे आहे महत्त्व देतात आणि ते खरोखरच इम्प्लिमेंट करतात। मी सुद्धा BCom केलं, DBM केलं, DPR केला, DMRA केलं, रिटेल मॅनेजमेंट केलं, जर्नलिझम केला। मी सुद्धा जे आहे मार्केटिंग ॲडव्हर्टायझिंग केलं, LLB केलं, LLM झालं। म्हणजे हे सर्व जे आहे त्या काळामध्ये आम्ही संघर्ष केला आणि हा संघर्ष केला म्हणून जे आहे एक वकील म्हणून आपल्या समोर आहो मी। आणि वकील, प्रत्येक वकील एकसारखा राहत नाही आणि प्रत्येक वकिलामध्ये जे आहे ते दानपारमिता असते, ना डिवोशन असते, कमर्शियलायझेशन। पण मला संधी मिळाली। मी का बरं एक्झाम्पल आपलं सांगत आहो की आय एम फॉलोइंग दी विजन ऑफ बाबासाहेब। त्यांनी म्हटलं की एज्युकेशन घ्या, मी एज्युकेशन घेतलं। त्यांनी म्हटलं की आता तुम्ही समाजाची सेवा करा, बॅक टू सोसायटी। तर त्या सिच्युएशन मध्ये खैरलांची केस मी केली। ते दादानी जे आहे कॉंग्रॅच्युलेशन दिलं होतं मला, रडत होते घरी। खैरलांची केस झाली, दलितची केस झाली, दीक्षाभूमीची केस झाली। तर दीक्षाभूमीला जे आहे 200 करोड, 5 वर्षापासून मी स्ट्रगल करतो एक नागरिक म्हणून, नॉट ॲन ॲडव्होकेट। युनिफॉर्म वगैरे जे आहे न घालता आम्हाला ते ॲजिटेट करायचं असतं, आर्ग्यू करायचं असतं ॲज अ कॉमन बुद्धिस्ट। तर दीक्षाभूमीची दुर्दशा जी आहे ती खराब झालेली, 56 पासून आतापर्यंत सोय नाही, काही नाही, काही कोण पाहणार? तर आपल्या हृदयामध्ये जे आहे जर संवेदना असतील तर आपल्याला असं वाटतं की यार आपल्याला काहीतरी करायला पाहिजे। तर मी एकटाच जे आहे संघर्ष करायला लागलो। 5 वर्षापासून संघर्ष केला, काही ऑर्डर्स झाले। आता आपल्याला जे आहे ह्या परिस्थितीमध्ये दीक्षाभूमी मिळाली, मध्ये पुन्हा कॉन्ट्रोवर्सी झाले। पण इथे जे आहे मला एक संधी, एक रिक्वेस्ट करायची तुमच्या समोर मिळाली।
आणि मी कधी जे आहे हे संधी मिस करू शकत नाही. संधी म्हणजे हे की आपली दीक्षाभूमी, आणि हे खूप सुंदर जे आहे हे दीक्षाभूमी संघर्ष समिती त्याचं रिलेशन आहे. आपली दीक्षाभूमी ह्या पूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये जसं बोधगया आहे तशी दीक्षाभूमी पवित्र आहे, ऐतिहासिक आहे आणि इंटरनॅशनल टुरिझम प्लेस. पण त्याच्या कम्पॅरिझन मध्ये जे आहे, जे दुसरे प्लेसेस आहे, शेगाव आहे, शिर्डी आहे, इकडे जगदंबा माता आहे, त्र्यंबकेश्वर आहे, हे सर्व जे आहे खूप डेव्हलप झालेले आहेत. गव्हर्नमेंट यांना हजारो करोड देते, आपल्याला फाईट करावं लागते, मग 200 करोड मिळतात, पिटिशन करावं लागते, मग काही मिळते, मग कॅबिनेट मीटिंग होते, तर तुम्हाला ते देणार. पण आता सध्या जे आहे एक खूप बर्निंग इश्यू समोर आलेला, आणि मला असं वाटते की आज जे आहे मी आपण सर्वांना हे आव्हान करतो, रिक्वेस्ट करतो की आपल्याला दीक्षाभूमीची जी अवतीभोवतीची जागा, माता कचेरीची 16.5 एकर आणि रिसर्च इन्स्टिट्यूटची 3.5 एकर, ही जागा आपल्याला पाहिजे विकासासाठी. बाबासाहेबांचे जर आपल्यामध्ये ऋण असतील तर आपण सर्वांनी आंदोलन करायला पाहिजे, देशव्यापी आंदोलन करायला पाहिजे, घरोघरी आंदोलन करायला पाहिजे. ये चाहिए अभी हमको, इसके लिए क्यों नहीं फाइट कर रहे? मैं अकेला क्यों फाइट करूं? मैं ही क्यों अप्लीकेशन करूं? मैं अपने लोगों को क्यों नहीं अपने साथ में ले चलूं? तो आप जो है आप बहुत बड़ी ताकत हो. बाबा साहब ने संविधान दिया ना, तो कहा वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. आम्हाला जे आहे आमच्यामध्ये खूप पॉवर्स आहेत, पण आम्ही युटिलाइज करत नाही, सक्रिय राहत नाही, घरीच राहतो स्वार्थामध्ये. म्हणून काही आंदोलन होत नाही, क्रांती होत नाही. पण हा खूप सुंदर जे आहे तुमच्या समोर विषय आहे, आणि ह्या प्रोग्रामाच्या माध्यमातून जे आहे मला तुम्हाला आवर्जून जे आहे इथे रिक्वेस्ट करायची आहे की ही जी जागा आहे दीक्षाभूमीला मिळालाच पाहिजे, कोणत्याही हालतीमध्ये. डू ऑर डाय, इतकं जे आहे आपल्याला संघर्ष करायचा आहे, फाईट करायची आहे आणि हे मिळवून द्यायचं. तेव्हा जे आहे ह्या अशा प्रकारचे जे प्रोग्राम्स असतात आणि संविधान परिषद असते, हे सर्व सार्थक होतात. हे प्रॅक्टिकल इश्यूज आहे, याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. मला असं वाटतं की आपण सर्व जे आहे यामध्ये पार्टिसिपेट करणं, हृदयातून करणं, तन्मन धनातून करणं. मला धनची काही गरज नाही कोणा, पण तुम्ही आंदोलन करा, तुम्ही ऑर्गनाईज करा, असे प्रोग्राम्स घ्या. या प्रोग्राममध्ये सुद्धा एक विषय तो असायला पाहिजे, किंवा फ्युचरमध्ये घ्या, तो विषय घ्या, त्याच्यावर जे आहे तुम्ही अशी चर्चा करा, सोल्युशन्स काढा. काय करावं लागतं, काय करायला पाहिजे, आपल्याला हे पाहिजे म्हणजे पाहिजे. तर दुसरा इश्यू जो बोधगयाचा, तिथे पण कॉन्ट्रोवर्सी. तर हे जे दोन स्थळ आहेत, एक पवित्र भूमी बाबासाहेबांची, एक पवित्र भूमी भगवान बुद्धाची, सर्व या देशामध्ये कॉन्ट्रोवर्सी चालू आहे. तर ही सुद्धा कॉन्ट्रोवर्सी सॉल्व्ह करायची आपण प्रतिज्ञा करायला पाहिजे की जे बोधगया आहे, महाबोधीवर मुक्ती जो आंदोलन सुरू आहे, त्याच्यामध्ये आपल्याला खरोखरच सक्रिय पार्टिसिपेशन, सहभाग करायला पाहिजे. बनते सुरेश साईजीने जे आहे ते केस मला सुप्रीम कोर्टाची करायला दिलेली आहे. आम्ही लिगल जे आहे ते पाहत आहोत, वर्ल्ड लेवलचं कॉन्फरन्स घेत आहोत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे सर्व होत आहे, नो डाऊट. पण मला असं वाटतं आवर्जून की बाबासाहेबांचे जे ऋण आहे, जो विजन आहे हा भारत बौद्धमय करायचं, त्याच्यामध्ये जे आहे जोपर्यंत ते बोधगया महाबोधी ते मुक्त होणार नाही, तिथे एन्क्रोचमेंट आहे, तिथे ट्रस्ट आहे, अर्धे हिंदू अर्धे बुद्धिस्ट, एक कलेक्टर तो पण हिंदू, हे सर्व नाही पाहिजे. तर संविधानामध्ये बाबासाहेबांनी तरतूद दिलेली आहे, आर्टिकल जे आहे 30 दिलेला आहे, 29 दिलेला आहे, 24 दिलेला आहे. सर्व तुम्ही आपले रिलिजियस अफेअर्स तुम्ही स्वतः कंट्रोल करा, मॅनेज करा. ही फाईट आहे. तर संविधानाने जे आहे आता एक शक्ती दिलेली आहे मला, की तो सुद्धा इश्यू तो आपल्याला सॉल्व्ह, आणि ही
संविधानाची शक्ती आहे की आर्टिकल 2 to 6 जिथे आम्ही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन करू शकतो, जनहित याचिका, त्याच्या माध्यमातून हे जे सोशल इश्यूज आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो. तर मला असं वाटते की खूप डिटेलमध्ये आणि डेप्थमध्ये न जाता मला इतकं सांगायचं आहे की बाबासाहेबांनी जो आपल्याला संविधान दिलेलं आहे, आपल्या देशाला दिलेलं आहे, हा देश 1,40,00,000,000 लोक बाबासाहेबांची ऋणी आहेत. किती तिथे भेदभाव असो, किती जे आंदोलन असो, किती जे आहे ते विरोध असो बाबासाहेबांचा किंवा आपल्या लोकांचा, पण हा जो अजर-अमर काम केलेला आहे, हा याच्यामुळे जे आहे आज आपला देश प्रोग्रेसिव्ह आहे, डेव्हलपिंग कंट्री आहे, उद्या चालून डेव्हलप कंट्री होऊ शकते. कारण की आपले जे इंजिनियर्स आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत, मोठे मोठे सायंटिस्ट आहेत, ते अमेरिकेमध्ये जातात, इकडे जातात, तिकडे जातात. म्हणजे भारतीय जो माइंड आहे, सायंटिफिक टेम्पर जो आहे तो खूप आहे इथे. आणि संविधानामध्ये हा सायंटिफिक टेम्पर जो असतो तो सुद्धा संविधानाने बाबासाहेबांनी दिलेला आहे. तर मला असं वाटते की जे कॉन्ट्रीब्युशन हा देशाला संविधानाने दिलेलं आहे ते अजर-अमर आहे, ते अजर-अमर. आणि आपल्याला गर्व असायला पाहिजे की हा संविधान बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि खरोखरच जे आहे, मी शेवटी 2 मिनिटांमध्ये आता इथे जे आहे मी समापन करतो आणि इथे विराम घेतो की आपण जे आहे हे जे चर्चा सत्र आयोजित केलेली आहे, तर खरोखरच एक उद्देश हा असायला पाहिजे की आपण घरोघरी संविधानही ठेवायचं, आपल्या मुलांना संविधान जे आहे समजावून सांगायचं, त्यांना फंडामेंटल राईट्स काय आहे ते सांगायचं. म्हणजे आत्मविश्वास तर येणारच येणार, पण हे संविधान जे आहे हे एक इतका मोठा लिव्हिंग डॉक्युमेंट आहे की ज्याच्या आधारावर जे आहे आम्ही जितकी चॅलेंजेस आहेत लाईफचे, जे प्रॉब्लेम्स आहेत, चॅलेंजेस आहेत, ते सर्व आपण फेस करू शकतो कॉन्फिडेंटली. आज जर जे आहे आम्ही मोठे मोठे वकिलांना जर फेस करतो तर कशाच्या आधारावर? ओनली बिकॉज ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कोणी जज असो, कॉन्स्टिट्यूशन इज इन माय हार्ट. तर बाबासाहेब इज इन माय हार्ट, कॉन्स्टिट्यूशन इज इन माय हार्ट. तर प्रत्येकाने जे आहे याचा अवेअरनेस जे आहे खूप करायला पाहिजे. घरोघरी लाखो लोकांमध्ये जे आहे याचा अवेअरनेस करायला पाहिजे. म्हणजे नुसतं इंटेलेक्च्युअल पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही, नॉलेजियल पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही, पण संविधानावर जे आहे जर आपली मास्टरी असली तर नो वन कॅन मिसलीड. तर इतकंच जे आहे शब्द बोलून आपण सर्वांचं जे आहे मी आभार व्यक्त करतो की 2 शब्द तर नाही, जास्तच बोललो वाटतं. तर इतकं आपण धैर्याने शांतीने जे आहे ऐकलेलं आहे. आमचे मित्रबंधू वगैरे सर्व बसलेले आहेत आणि नेहमीच जे आहे श्रवणशक्ती खूप छान असते ऐकायची. तर विषय जे खरोखरच चांगला असला ना, आपण घडतो जे आहे ऐकू शकतो. आणि जर विषय जे आहे बोलणारा जो जे आहे थोडस जे आहे जर ग्रीक किंवा मंत्रमुग्ध करणारा नाही आहे तर 5 मिनिटांमध्ये जे आपण बोर होऊन जातो. तर मला असं वाटतं की आपण खूप वेळ दिला मला, अर्धा तासापेक्षा जास्त जे आहे मी बोललो. आणि 30 मिनिट्स जे आहे मी म्हटलं होतं की 30 मिनिट्स जे आहे कमीत कमी द्या आम्ही वकील वाटते. तर फार फार धन्यवाद की आपण इतकं मला वेळ दिला आणि शांततेने आणि प्रेमाने ऐकून घेतलेलं आहे. सर्वांचा खूप खूप मनापासून धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद सर. के जुल्म के खिलाफ लब खोलेगा कौन? के जुल्म के खिलाफ लब खोलेगा कौन? अगर हम ये चुप रहेंगे तो बोलेगा कौन? कभी फुर्सत मिले तो पढ़ना मुझे, कभी फुर्सत मिले तो पढ़ना मुझे. आपके हक अधिकार का दस्तावेज हूं मैं, इस देश का संविधान हूं मैं. जोरदार तालियां करके मार्गदर्शन के लिए और इस श्रृंखला को अंतिम पड़ाव को लेके जाते हुए सम्माननीय अध्यक्ष जो इस परिषद के अध्यक्ष है, सम्माननीय सर नाम भी मैं भूल गया हूँ, एडवोकेट महेंद्र बंसोड़ जी, सम्राट अशोक सहकारी पत्र संस्था को ऊंचाई पर लेकर जाने वाले ऐसे हमारे सम्माननीय सर हैं.
तो मैं इनसे विनती करता हूं कि वे अपना अध्यक्ष भाषण यहाँ पर करें, इसे विनती करता हूं।